राईट इंटू इंग्लिश. विद्यार्थी मित्रांनो, खाली हे काही शब्द दिलेले आहेत. हे मराठीत लिहिलेले शब्द आहेत आणि हे नॉन इंग्लिश वर्ड्स आहेत. म्हणजेच असे शब्द की जे इंग्रजी भाषेत नाहीत. स्पेशली व्यक्तींची नावं असतील, शहरांची नावं असतील, यांना आपण नॉन इंग्लिश वर्ड्स म्हणतो. तर अशा या शब्दांना आपल्याला इंग्लिशमध्ये यांचं लिखाण करायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, शब्द कसे तयार होतात. तर ज्या विद्यार्थ्यांनी लहान बाराखडी आणि मोठी बाराखडी चांगल्या पद्धतीने लिहिली असेल, प्रॅक्टिस केली असेल, पाठ केली असेल, अशा विद्यार्थ्यांना हे शब्द अतिशय सहजरित्या मराठीतून इंग्लिशमध्ये लिहिता येतील. तर पहा मित्रांनो, शब्द कसे तयार होतात. नयन. आता न साठी आपण NA लिहित असतो. य साठी YA लिहित असतो. आता पुन्हा न आहे मित्रांनो. न अक्षरासाठी आपण NA घेतो, परंतु जर हे सिंगल अक्षर जर का शब्दाच्या शेवटी आलं असेल तर त्याचं आपण फक्त N लिहायचं आहे, शेवटचा A लिहायचा नसतो. हे लक्षात ठेवायचं आहे. लाईक द सेम वे समय. SA स, MA म, य, शेवटचा A लिहायची गरज नाही. तारा. तारासाठी TA ता, RA रा. समीर. आता SA स, मी, मला पहिली वेलांटी आहे म्हणून MI लिहिला. स मी र. आता या ठिकाणी पुन्हा समीर आहे, परंतु या ठिकाणी दुसरी वेलांटी आहे. SA स. आता याला दुसरी वेलांटीसाठी आपण डबल ई घ्यायचं आहे. स मी र. दीपक. DI. हा डी मीन्स DI मीन्स दी. PA प क, दीपक. गणेश. ने श. पुन्हा शेवटचा A लिहायची गरज नाही. मित्रांनो, या ठिकाणी अजून एक शब्द आहे वैशाली, आणि या शब्दासाठी थोडा एक वेगळा नियम आहे. बघा, वैसाठी घेतला VAI, शासाठी घेतला SHA, आणि बरेच विद्यार्थी लीसाठी LEE घेतात, कारण की दुसऱ्या वेलांटीसाठी आपण डबल ई घेतो. परंतु मित्रांनो, एक नियम असा आहे, जर का दुसरी वेलांटी ही शेवटी आली असेल तर तो I घ्यावा. म्हणजे थोडक्यात वैशाली हा शब्द आपण असा लिहायला पाहिजे. ठीक आहे. वैभवी. बघा, हा घेतला वै भ. आता वीसाठी देखील आपण शेवटी I घ्यायला हवा. या ठिकाणी डबल ईची आवश्यकता नाही. मोनाली. मो ना ली.